माझी काही चुकी नसताना आजीचा ओरडा खाता खाता वाचले. काय झालं ते सांगणारच आहे. जे माझे रेग्युलर ब्लॉग बघतात ना त्यांना माहीतच असेल मी बऱ्याच दिवसातून ब्लॉग अपलोड केला आहे. त्याला कारणही तसंच होतं, पण आतापासून माझे रेग्युलर ब्लॉग येतील याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. सो तुम्हीही मला नक्की सपोर्ट करा. रात्री मोठी गडबडच झाली. हे देवाचं कापड चाललं होतं. नशीब तेव्हा हे जागेच होते, तेव्हा थोडक्यावर निभावलं. आता आजी तर गेले बाहेर, पण ती येण्याच्या आधी सगळं मला सोल्ट आउट करायला पाहिजे. त्यासाठी मी दुसरा कापड शोधून काढला. त्यानंतर पट्टीचा माप वगैरे घेऊन तेवढंच कट केलं. त्यानंतर दिवा सुद्धा काळा झाला होता, तो पितांबरीने काढला घासून. आणि तुम्हाला सांगते, आमची आजी ना दर मंगळवारी देव पुसून काढते. ते मी आज काम केलं. आणि आजी जर आज घरात असती ना तर मी खूप ओरडा खाल्ला असता. फोटो होते ते सेट करून ठेवले, हळद कुंकू वगैरे लावली. त्यानंतर देवपूजा करून घेतली. आणि देवपूजा केल्यावर किती प्रसन्न वाटतं ना. तुमच्यासोबत पण असं कधी झालंय का? मला नक्की कमेंट करा. आणि हो, माझ्या आतापासून रेग्युलर ब्लॉग येणार आहे, सो मला नक्की फॉलो करून ठेवा अशाच ब्लॉगसाठी. चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.